आत्ताच आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आजचं जे आपलं सेशन असणार आहे का ते असणार आहे जो नवीन सिलेबस आपल्या एमपीएससी मध्ये आलेला आहे का, म्हणजे मेन्सचा असणारा जो सिलेबस जो पॅटर्न यूपीएससी प्रमाणे आपल्या असणार एमपीएससी मध्ये आणलेला आहे त्या असणाऱ्या पॅटर्न प्रमाणे आपला अभ्यास कशा पद्धतीने आपण टॅकल करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये सेम यूपीएससीचं जर पॅटर्न त्यांनी आणलं असेल तर आपल्याला यूपीएससी प्रमाणेच त्या ठिकाणी रिॲक्ट व्हावं लागेल का, त्याच्यामध्ये असणारे जे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये जो ऑप्शनलचा सब्जेक्ट आहे त्याला कशा पद्धतीने पाहायचंय या सगळ्या गोष्टीचं असणार आपण डिस्कशन आज करूया। कारण आजचा असणारा जो आपला मेन पार्ट आहे का तो असणार आहे की आपण वैकल्पिक विषय कोणता निवडावा, ऑप्शनल सब्जेक्ट आपला कोणता असावा, हा पीएसआर असावा तर पीएसआर का असावा, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनचा मुद्दा का असावा, इतर कोणकोणते असणार ऑप्शनलला आपण त्या ठिकाणी पिक करायचं आणि ऑप्शनल निवडत असताना आपल्याला कोणकोणत्या क्रायटेरियावरती फोकस करायचे जेणेकरून आपल्याला ऑप्शनल निवडत असताना तिथं मदत होऊ शकणार आहे। मग अशा गोष्टी जेव्हा विचार करतो का तेव्हा सिंपल लक्षात काय घ्यायचं की आपल्याकडं रोल मॉडेल आहे कोणाचा, तर यूपीएससीचा। मग यूपीएससी ला फॉलो करायचं आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या एमपीएससी मध्ये सेम यूपीएससी मध्ये आपल्याला आपला ऑप्शनल तयार करायचंय आणि तो ऑप्शनल आपल्याला मराठीमध्ये अवेलेबल झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून द इन्फिनिटी आपल्यासाठी ही असणारी ऑप्शनलची बॅच घेऊन येत आहे। मग याचा असणारा पहिला प्रश्न आपण बघूया, तो म्हणजेच काय की आता जो ऑप्शनल आहे का तो ऑप्शनल कसा चूज करावा, कोणत्या असणाऱ्या बेसवरती ऑप्शनल घ्यायचा। यासाठी एक सिंपल महत्वाचा मुद्दा की आपल्याला यूपीएससीचा पॅटर्न माहित आहे, कशा पद्धतीने या असणाऱ्या मुद्द्यावरती आपण बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील आणि यातला असणारे व्हिडिओ आपल्या असणाऱ्या चॅनलवरती सुद्धा आहेत की हे असणारे जे 9 पेपर आहेत का मेन्सचे, त्या 9 पेपर मध्ये असणारे 2 कंपल्सरी पेपर, बाकीचे असणारे जे 7 पेपर आहेत का त्या 7 पेपरचा आढावा कशा पद्धतीने आहे या गोष्टी सगळ्या आपण अभ्यासलेला आहोत। आता मेन पार्ट काय येतो याच्यामध्ये, या असणाऱ्या ऑप्शनलला का महत्व द्यायचं एवढं, कारण आपल्याला आयोगानं काय केलेलं आहे तर मुख्य परीक्षेचा विचार जेव्हा करतो का तेव्हा तो मुख्य परीक्षेचा पेपर आपल्याला किती मार्कांचा आहे तर आपल्याला आहे तो 1750 मार्कांचा। मग 1750 मार्कांचा पेपर लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये वेटेज जर बघितलं आपण तर ऑप्शनलचं वेटेज आपल्याला थोडं जास्त दिसतंय। तर कसं जास्त दिसतं तर पहा, या असणाऱ्या 1750 मध्ये आपण काय बघतो तर जीएस चे असणारे पेपर आपल्याला टोटल 4 आहे, जनरल स्टडीजचे पेपर एकूण 4 आहे आणि या जनरल स्टडीजच्या 4 पेपर पैकी जर आपण पाहिलं तर इथं लक्षात काय घ्यायचं, प्रत्येक पेपर हा किती मार्कांसाठी आहे तर 250 मार्कांसाठी आहे। ओके, मग टोटल जर आपण बघितलं तर इथं जनरल स्टडीजचे आपल्याला किती मार्क होतात तर इथं 1000 मार्क याच्यामध्ये होतात। ओके, आणि ऑप्शनलचा विचार केला तर ऑप्शनल किती मार्कांसाठी आपल्याला तर ऑप्शनल आपल्याला 500 मार्कांसाठी। आता जनरली कसं आहे पहा, ज्यावेळेस आपण जीएसचा विचार करतो सिलेक्शन होणाऱ्या विद्यार्थ्यांचं, जेव्हा आपण यूपीएससीचा विचार करतो का तेव्हा सिलेक्शन होणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास या 1000 पैकी म्हणजे जनरल स्टडीजच्या असणाऱ्या सब्जेक्ट मध्ये 1000 पैकी त्यांना किती मार्क मिळतात तर 400च्या आसपास त्यांना मार्क मिळतात। मग इथं एक आपण बघूया 30-40 मार्क जास्त असतील किंवा 30-40 मार्क कमी असतील। ऍव्हरेज जर बघितलं आपण तर इथं 400 मार्क विद्यार्थ्यांना प्राप्त होतात। मात्र या असणाऱ्या जीएसच्या पेपरमध्ये काही विद्यार्थ्यांना 20 मार्क कमी असतील, काही विद्यार्थ्यांना 20 मार्क जास्त असतील, त्याचा जो डिफरन्स आहे का तो डिफरन्स कमी असू शकतो विद्यार्थ्यांमध्ये। मात्र जेव्हा आपण ऑप्शनल कडे जातो का ऑप्शनल आहे आपल्याला 500 मार्कांचा आणि या 500 मार्कांपैकी विद्यार्थ्यांना जनरली किती स्कोर येतात तर याच्यामध्ये 500 पैकी 200च्या आसपास स्कोर येऊ शकतो काही विद्यार्थ्यांचा आणि काही विद्यार्थ्यांचा स्कोर हा 300च्या आसपास सुद्धा जाऊ शकतो। म्हणजे तुम्ही जो ऑप्शनल चूज केलेला आहे, जो निवडलेला आहे, जर तो ऑप्शनल आपल्याला योग्य वेने निवडला गेला असेल आणि त्याच्यामध्ये आपलं प्रिपरेशन योग्य मार्गाने झालं असेल तर तो आपल्याला मार्क देऊन जाऊ शकतो 300+। आणि जर आपण निवडलेला ऑप्शनल आपला असणारा जर अभ्यास योग्य झाला नसेल किंवा जो आपण उत्तरामध्ये मांडलेले मुद्दे असतील तर ते पेपर चेकरला अपील झाले नसतील तर इथं काय होतं तर या असणाऱ्या क्वेश्चनच्या या असणाऱ्या ऑप्शनल मध्ये आपण 200च्या आसपास मार्क घेऊ शकतो। म्हणजे इथं डिफरन्स कितीचा तयार होतोय तर इथं डिफरन्स तयार होतोय
100 मार्कांचा. या असणाऱ्या जीएसच्या पेपरमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 400 असतील, एखाद्या विद्यार्थ्याला 440 असतील, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला 360 किंवा 380 असतील. याच्यामध्ये जो डिफरन्स आहे का तो फार फार राहतो 20 ते 30 मार्कांचा. मात्र ऑप्शनल मध्ये डिफरन्स पाहिला तर आपल्याला 100 मार्कांचा डिफरन्स इथं जाणवतो. मग आपल्याला इथं ऑप्शनलचं वेटेज कळतं, ऑप्शनलचं महत्व कळतं की ऑप्शनल इथं किती महत्वाचं आहे. कारण जर आपल्याला क्वालिफाय करायचं असेल, फायनल लिस्ट मध्ये यायचं असेल, तर आपल्याला युपीएससी असेल किंवा आता चेंज झालेला एमपीएससी असेल, त्याच्यामध्ये ऑप्शनल निवडणं हे खूप महत्वाचं. मग आता ऑप्शनल निवडायचं कसा? बऱ्याच विद्यार्थ्यांचा तोच प्रश्न आहे आता सध्याला. कारण बरेच विद्यार्थी आता 21 तारखेच्या असणाऱ्या राज्यसेवेच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतायत. मात्र जे नवीन आहेत विद्यार्थी, ज्यांना 2023 ची तयारी करायची, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकच सांगणं आहे, तो म्हणजेच काय की आपला ऑप्शनल निवडत असताना आपल्याला काय करायचंय, आपल्याला 2 गोष्टींचा विचार करायचा. आणि त्या 2 गोष्टी कोणत्या? तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुमचा असणारा जो अकॅडमिक असणारा बॅकग्राऊंड आहे का, तो अकॅडमिक बॅकग्राऊंड तुमचा कोणता आहे, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघितला तर तुमचा असणारा जो इंटरेस्ट आहे का, तो इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे. आणि मेन महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, त्या असणाऱ्या ऑप्शनलचा फायदा तुम्हाला जीएस मध्ये कुठं होणार आहे. ओके, एक महत्वाचा मुद्दा. आता काही विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल किंवा काही गायडन्स देणारे सारखे सांगत असतात की ऑप्शनल निवडत असताना तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट कशामध्ये आहे त्याच्यावरती फोकस करा आणि तो ऑप्शनल निवडण्याचा प्रयत्न करा. मात्र फक्त इंटरेस्ट जर बघितला, समजा आता मला इंटरेस्ट आहे मॅथ्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये, मला इंटरेस्ट आहे म्हणून मी तो ऑप्शनल निवडणं हे योग्य असणार नाही. मग तिथं काय करायचं की तो असणारा जो ऑप्शनल मी वाचत असताना मला एक 4 ते 5 महिने किंवा 5 ते 6 महिन्यांचा कालावधी त्याच्यामध्ये जाणार आहे. अशा कंडिशन मध्ये या असणाऱ्या ऑप्शनलचा अभ्यास करत असताना सायमल्टेनियसली माझा जर जीएसचा एखादा सब्जेक्ट कव्हर होत असेल तर वेल अँड गुड, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एक सेपरेट वेळ द्यायची आवश्यकता लागणार नाही. किंवा ज्या असणाऱ्या ऑप्शनलला निवडायचं आहे तर जर तो ऑप्शनल माझ्या असणाऱ्या अकॅडमिक बॅकग्राऊंड अंतर्गत जर असेल आणि तोच ऑप्शनल मी पिक केला तर माझ्या 3 ते 4 वर्षांच्या असणाऱ्या ग्रॅज्युएशनच्या कालावधीमध्ये जो मी अभ्यास केलाय त्याला मी युटिलाइज करू शकतो आत्ताच्या असणाऱ्या ऑप्शनल मध्ये. म्हणून सिंपल लक्षात घ्यायचं की आपल्याला ऑप्शनल चूज करत असताना तिन्ही गोष्टींना या ठिकाणी एकत्र आणायचं आहे, मग ऑप्शनल निवडायचं आहे. इथं गडबडीमध्ये फक्त एखादा सब्जेक्ट आवडतोय म्हणून तिथं ऑप्शनल निवडायचं आहे का, तर नाही. आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट तर असावाच, त्यासोबतच अकॅडमिक बॅकग्राऊंड काय आहे त्याचाही मुद्दा बघावा. आता अकॅडमिक बॅकग्राऊंडला सुद्धा तेवढं महत्व नाही, कारण युपीएससी मध्ये जेवढे विद्यार्थी क्वालिफाय होतात का त्यातल्या जवळपास 80 ते 85% विद्यार्थी असा ऑप्शनल निवडलेला असतात की त्यांचा बॅकग्राऊंड तो नसतो. म्हणजे एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला पीएसआयआर विषय ऑप्शनल निवडताना दिसतो किंवा तोच हिस्ट्री निवडताना दिसतो किंवा तोच असणारा विद्यार्थी आपल्याला इतर सायकोलॉजी असेल त्या ठिकाणी, मग आपण जर बघितलं तर अँथ्रोपोलॉजी असेल, असे विषय निवडताना दिसतात आणि ते विद्यार्थी पास होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे तुम्ही पण इथं ऑप्शनल निवडत असताना खूप जास्त भर अकॅडमिक बॅकग्राऊंड वरती देऊ नका. अकॅडमिक बॅकग्राऊंडचा जरी तुम्ही नसाल तरी पण तुम्ही काही असणारे जे आर्ट्सशी संबंधित असणारे सब्जेक्ट आहेत का, जसं आपण एक्झाम्पल दाखल घेतलं तर आपण हिस्ट्री सारखा विषय त्याच्यामध्ये निवडू शकतो, जिओग्राफी सारखा विषय त्याच्यामध्ये आणू शकतो आपण तिथं, तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सारखा असणारे विषय त्याच्यामध्ये आपण आणू शकतो. अजून जर बघितलं आपण तर सोशिओलॉजी सारखा असणारे विषय त्याच्यामध्ये आणू शकतो. अजून पाहिलं तर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन सारखा असणारे विषय त्याच्यामध्ये आणू शकतो. अशा असणाऱ्या सब्जेक्टला आपल्याला बॅकग्राऊंडची गरज लागत नाही. हा, मात्र स्पेसिफिक तुम्ही जर फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये अशा असणाऱ्या सब्जेक्ट अंतर्गत तुम्हाला ऑप्शनल निवडायचं असेल तर तुमच्या बॅकग्राऊंडला जास्त महत्व आहे, कारण तुमच्या असणाऱ्या अकॅडमिक एरियामध्ये किंवा अकॅडमिक इयर मध्ये तुम्ही त्या असणाऱ्या विषयाला एकदम परफेक्टली त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केलेला असतो, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. मात्र ऑप्शनल निवडत असताना फक्त या एकाच कुठल्या तरी गोष्टीवर फोकस करायचा नाही. इंटरेस्ट आहे म्हणून ऑप्शनल निवडायचा का, तर नाही. प्लस अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे म्हणून ऑप्शनल निवडायचा का, तर तरी सुद्धा नाही. मग काय करायचं आपल्याला, तर सिंपल सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्हाला असं वाटतं की इंटरेस्ट आहे बाबा, तर ठीक आहे, सिंपल काय करायचं, आपल्याला जज करायचं की तो ऑप्शनल मी निवडायचा की नाही. तर एक सगळ्यात बेसिक क्रायटेरिया असतो, तुम्हाला काय करायचंय, एनसीईआरटीचे असणारे जे बुक्स आहेत का त्या एनसीईआरटीच्या असणाऱ्या बुक्सला वाचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे समजा तुमचा हिस्ट्री असेल
तर हिस्ट्रीचे एनसीईआरटी घ्यायचे. शक्यतो काय करायचं, हिस्ट्रीचं असणारा 11-12 असणारी बुक्स असतील. जिओग्राफी असेल, जिओग्राफीसाठी फक्त 11 जरी घेतलं तरी चालेल. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग बघितला तर तुम्ही त्यासाठी काय करू शकता, इग्नूचे असणारी बुक्स बघू शकता, किंवा आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCM चे बुक्स त्याच्यामध्ये आपण बघू शकता, किंवा सोशिओलॉजी असेल तर त्यासाठी बघू शकता, किंवा पॉलिटी असेल तर पॉलिटीसाठी तुम्ही डायरेक्टली 9वी ते 11वी पर्यंतची पुस्तकं एनसीईआरटीची वाचायची. आणि एनसीईआरटीची पुस्तकं वाचत असताना तुम्हाला रिअलाइज होईल की बाबा हा विषय मी टॅकल करू शकतो की नाही, मग टॅकल करू शकते की नाही. मग त्यानंतर आपल्या इंटरेस्टला, आपल्या अकॅडमिक बॅकग्राऊंडचा रेफरन्स देत मग काय करायचं, आपल्याला ऑप्शनल फिक्स करायचंय. कारण हा ऑप्शनल असा पाहिजे ज्या ऑप्शनलच्या माध्यमातून आपली तर 500 मार्कांची तयारी होणारच आहे. त्या 500 मार्कांच्या तयारी सोबत आपला जीएसचा एखादा पार्ट त्यातून कव्हर झाला तर वेल अँड गुड. म्हणजे जर माझे जीएसचे त्याच्यामधले असणारे 250 मार्काचा पेपर जर तयार होत असेल तर हा ऑप्शनल माझा एकदम परफेक्ट राहू शकतो, हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचे. मग ऑप्शनल चूज करत असताना आपल्याला चुजी व्हायचं, या ठिकाणी कोणत्या गोष्टींना योग्य पद्धतीने निवडायचं आहे, कोणकोणत्या असणाऱ्या पार्टचा विचार करायचा आहे, या गोष्टींचा विचार करून आपण ऑप्शनल निवडण्यावरती जायचंय. मग भले तुम्ही हिस्ट्री निवडा, जिओग्राफी निवडा, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन निवडा, लोक प्रशासनाचा मुद्दा असेल, सोशिओलॉजी असेल, सोबत बघितलं तर PSIR असेल किंवा अँथ्रोपॉलॉजी असेल, जेवढे सब्जेक्ट जेवढे आता सध्याला आपल्याला दिलेले आहेत ते म्हणजे एमपीएससीच्या अंतर्गत जर पाहिलं तर 26 सब्जेक्ट आहेत. यापैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता, हा असणारा मुद्दा याच्यामध्ये येईल. आता मेन पार्ट, जेव्हा आपण या गोष्टींचा विचार करून आपल्या असणाऱ्या ऑप्शनल कडे जाऊया. आता त्यातला एक पार्ट म्हणजे मी एक ऑप्शनल समोर तुमच्या मांडतो, तो म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, ज्याला आपण PSIR म्हणतो. आता हा विषय किती अँगलनं महत्वाचा आहे आणि या विषयाला जर आपण पिक केलं ऍज अ ऑप्शनल म्हणून तर त्यासाठी आपल्याला किती बेनिफिट मिळू शकतो प्रीला, मेन्सला, इंटरव्ह्यूला आणि आपलं फायनल सिलेक्शन मध्ये, या गोष्टींचा विचार आपण करायचा. आता हे बघण्या अगोदर तुम्हाला एक माहिती पाहिजे, ट्रेंड कसा होता युपीएससीचा. थोडंसं पहा, युपीएससीचा ट्रेंड बघायचा झाला तर काय लक्षात घेतो आपण बघा. ज्यावेळेस युपीएससीनं पहिल्यांदा पेपर इंट्रोड्यूस केला, 2011-12चा असणारा कालखंड आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सीसॅट क्वालिफाय केला नव्हता प्रिलियमला. प्रिलियमच्या बाबतीमध्ये बोलतोय, प्रिलियम त्यांनी सीसॅट क्वालिफाय कधी केला तर त्यांनी सीसॅट क्वालिफाय केला 2014ला डिसिजन घेतला आणि त्यांचा पहिला सीसॅटचा पेपर आला क्वालिफाय झालेला तो 2015ला. आता प्रिलियमचे मार्क पहा, तुम्हाला त्याच्यावर कळून येईल की प्रिलियमला आपल्याला किती मार्क पाहिजे 200 मार्कांच्या बाबतीमध्ये आपण विचार करताना. कारण जे सीसॅटचा पेपर क्वालिफाय होतोय, जेव्हा सीसॅटचा पेपर क्वालिफाय नव्हता तेव्हा पहिल्या वर्षी युपीएससीचा रिझल्ट आला होता 400 पैकी 198 मार्क होते. त्यानंतर 241 मार्क सुद्धा आहेत, त्यानंतर 205 सुद्धा मार्क आहेत. आपल्या एमपीएससी मध्ये पाहिलं तर एमपीएससी मध्ये पण आपल्याला व्हेरिएशन खूप दिसतं. कधी 125चं मेरिट लागलं होतं 400 पैकी, कधी 155चं मेरिट लागलं होतं, कधी 189 लागलं होतं, कधी 243चं सुद्धा मेरिट आपल्याला लागताना दिसतं एमपीएससी मध्ये. ओके, जसं सडनली सीसॅट क्वालिफाय केला युपीएससीनं तेव्हा काय दिसतंय पहा, युपीएससीनं सीसॅट क्वालिफाय केला तेव्हा प्रिलियमचे असणारे मार्क्स गेले 200 पैकी 107 पर्यंत, कधी ते 116 पर्यंत गेले. आणि आता जो रिझल्ट आलाय का आत्ताच्या असणाऱ्या प्रिलियमचा, तिथं क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला प्रिलियमला मार्क किती पाहिजेत तर 87.5 मार्क असले तरी पण तुम्ही प्रिलियम क्रॅक करू शकत होते. किती मार्क, 87.5 मार्क जरी असले तरी तुम्ही प्रिलियम क्रॅक करता. आता मी याचा रेफरन्स घेतो आणि तुमच्या असणाऱ्या या ऑप्शनलचा सब्जेक्टचा अभ्यास करत असताना किती बेनिफिट मिळतोय ते तुम्ही लक्षात घ्या. कितीचा मार्क आला आता सध्याला, 87.5 मार्क्स तुम्हाला प्रिलियमला आले. आता नीट ऐका, जर तुम्ही PSIR हा ऑप्शनल निवडला तर तुम्हाला काय बेनिफिट होईल तर पहा, तुम्हाला जेव्हा पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनशिप बघता का तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त असणारा अभ्यास कशाचा करावा लागतो तर इथं करावा लागतो करंट अफेअर्सचा. कारण करंट अफेअर्स शिवाय तुम्हाला इंटरनॅशनल कॉन्टेंट समजणं पॉसिबल नाही, हे इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचे. मग असं जेव्हा बघतो का आपण तर इथं लक्षात काय घ्यायचं, सिंपल महत्वाचा मुद्दा की इथं या असणाऱ्या करंट अफेअरमुळे तुमचं प्रिलियमचा असणारा करंट अफेअर्सचे असणारे 15 क्वेश्चन्स याच्यामध्ये कव्हर होतात. प्लस आपल्याला प्रिलियमला कोणता सब्जेक्ट या ठिकाणी इंडियन पॉलिटिक्सचा असणार रेफरन्स याच्यामध्ये येतो, याचे किती क्वेश्चन्स आहेत तर याचे 15 क्वेश्चन्स या ठिकाणी येतात.
याच करंट अफेअरला पकडून आपण इकॉनॉमिक्स मध्ये त्याचे असणारे 4 ते 5 क्वेश्चन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जातात. जर आपण या क्वेश्चनला जर कंबाईन केलं तर आपल्याला कमीत कमी 30 ते 32 क्वेश्चन्स कशावरती दिसतील, या असणाऱ्या पीएसआय ऑप्शनल तुम्ही चूज केल्यामुळे एवढे मार्क. आणि याचं जर आपण क्वेश्चन आणि याचे जर आपण मार्क काढले तर मार्क किती होतील, 60 to 65 मार्क्स याच्यामध्ये होतील. आपल्याला 64 म्हणूया आपण. एवढे मार्क तुमचे कशामध्ये होतील, फक्त तुमच्या असणाऱ्या ऑप्शनलच्या तयारीसोबत तुमचे प्रिलियमचे सुद्धा असणारे स्कोर, प्रिलियमचा सुद्धा असणारा जो पार्ट आहे का तो कव्हर होतो. म्हणजे तुमचं असणारं प्रिलियम क्रॅक करण्यासाठी जेवढे मार्क लागतात का, बरं ठीक आहे 87 सोडून द्या, आपण 100 मार्क पकडूया की ऍव्हरेज आपल्याला 100 मार्क घ्यायचे आहेत प्रिलियम क्रॅक करण्यासाठी. त्यातला असणारा जर 60% एरिया जर तुमचा ऑप्शनल तुम्हाला कव्हर करून देत असेल तर याच्यापेक्षा त्या ठिकाणी स्ट्रॉंग मुद्दा कोणता असू शकत नाही. त्यामुळं ऑप्शनल निवडत असताना आपल्याला फोकस करायचंय अशा ऑप्शनल वरती जो आपल्याला प्रिलियमला सुद्धा मदत करेल. मग पहिला पार्ट असा, तुमचा एज्युकेशनल किंवा अकॅडमिक बॅकग्राऊंड तर आहेच, तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट सुद्धा आहेच, सोबतच एनसीआरटी पण आपण वाचलेला आहे. आपल्याला त्या सब्जेक्टमध्ये काय माहिती आहे किंवा ते सब्जेक्ट माझ्याकडनं कव्हर होऊ शकतं का, सिलेबस पण ऑब्व्हियसली आपण बघितलेला असणार आहे. या गोष्टींच्या माध्यमातून आपण ऑप्शनल चूज करतोय आणि मग तिथं काय होणार आहे, आपल्याला बेनिफिट मिळणार आहे प्रिलियमच्या अंतर्गत. हा झाला प्रीचा मुद्दा. जेव्हा आपण मेन्सला जातो का, तर मेन्सला पहा पीएसआयचा जेव्हा उल्लेख करतो का आपण, तर इथं लक्षात घ्यायचं या असणाऱ्या विषयाच्या अंतर्गत आपल्याला जीएसचा पेपर क्रमांक 2 जो आहे का तो सेपरेट पेपर आहे या असणाऱ्या पॉलिटीला कनेक्टेड, आणि तो किती मार्कांसाठी आहे तर आपल्याला 250 मार्कांसाठी आहे. प्लस जो ऑप्शनल आहे का तो ऑप्शनल जर बघितला आपण तर हा ऑप्शनल किती मार्कांचा दिसतोय आपल्याला, तर ऑप्शनल 500 मार्कांचा आहे. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक, आता सध्याला युपीएससीने जो एसए विचारले जातात का, एसए विचारले जातात टोटल 2. प्रत्येक एससी असतो किती मार्कांचा, तर 125 मार्काचा एससी असतो. ओके, म्हणजे अशा 250 मार्कांचा एससी असेल. आणि या असणाऱ्या एससी मध्ये जर समजा एखादा एससी सायकोलॉजिकल किंवा फिलॉसॉफिकल आला आणि तो असणारा फिलॉसॉफिकल मुद्दा एखाद्या असणाऱ्या आयडल वरती किंवा त्यांच्या असणाऱ्या आयडलकल व्ह्यू वरती असेल किंवा त्यांच्या असणाऱ्या थेरम वरती असेल किंवा एखाद्या असणाऱ्या थिंकर वरती असेल तर तुम्ही तो असणारा एस्से एकदम परफेक्टली लिहू शकता. कशामुळं, कारण आपण आपल्या असणाऱ्या पीएसआयआर मध्ये काय वाचणार आहोत, कशाचा अभ्यास करणार आहोत, तर इंडियन थिंकर्स असतील, वेस्टर्न थिंकर्स असतील, त्यांची आयडिओलॉजी आपण वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या असणाऱ्या भरोशावरती आपण प्रॉपर एक एस्से लिहू शकतो 125 मार्कांचा. तो तिथं बेनिफिट तुम्हाला मिळून जाणार आहे. जरी एस्से त्याच्यामध्ये नाही आला तरी आपले काही कंपल्सरी सब्जेक्ट आहेत 2, त्या कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये पण आपल्याला एस्से लिहायचा आहे, इंग्लिशमध्ये पण लिहायचं आहे, मराठीमध्ये पण लिहायचं आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 50-50 मार्काचे एस्से त्याच्यामध्ये लिहायला येतात. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो या असणाऱ्या पॉलिटिकल थिंकर्सचा, त्यांच्या असणाऱ्या थेरोटिकल व्ह्यूजचा, आणि ती आयडिओलॉजी आजच्या कंडिशन मध्ये जगात काय चालली, भारतात काय चाललेले आहे, या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही काय करू शकता, तुमचे असणारे स्कोर इथं कव्हर करू शकता. मग लक्षात घ्यायचं काय, जीएसचा पेपर क्रमांक 2 जिथं 250 मार्कांची तयारी होते, ऑप्शनलच्या बाबतीमध्ये पाहिलं जिथं 500 मार्कांची तयारी, एस्से वरती घेण्याचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये असेल 125 मार्काचा एखादा एस्से विचारला तर तो असेल. सोबतच जीएसच्या पेपर क्रमांक 3 मध्ये विचार केला आपण तर ह्या ठिकाणी इंटरनल सिक्युरिटी आहे, सोबतच डिझास्टर मॅनेजमेंट सारखे सब्जेक्ट आहेत. या असणाऱ्या सब्जेक्टला तुम्हाला टॅकल करायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या देशांची असणारी आयडिओलॉजी काय, वेगवेगळ्या देशांची असणारी राजकीय व्यवस्था काय हे जर माहिती असेल तर इंटरनल सिक्युरिटीसाठी असणारे पाठ तिथं पण थोडेसे मदतीर ठरू शकतात. म्हणजे या एका सब्जेक्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या असणाऱ्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहू शकतो. आणि जर मी किमान मिनिमम मार्क घेण्याचा प्रयत्न केला तर मिनिमम किती मार्कांची तयारी होते तुमची, तर 750 मार्कांची तयारी होते मेन्ससाठी. प्रिलियमचा विचार केला तर प्रिलियमला आपण काय म्हणतो या ठिकाणी, तर प्रिलियमला आपली तयारी होते जवळपास किती क्वेश्चनची, 30 ते 32 क्वेश्चनची तयारी या प्रिलियम मध्ये होणार आहे. मेन्सच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला 750 मार्कांची तयारी होणार आहे. किती पैकी जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला येतो पाठ कितीचा, तर 1750 मार्कांपैकी 750 मार्क जर एकाच सब्जेक्टच्या अभ्यासानं मिळत असतील तर हा मुद्दा खूप स्ट्रॉंगली अपील होणार आहे आपल्या असणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि आपल्या अभ्यासाला जेवढा वेळ लागणार आहे का
त्या असणाऱ्या वेळेमध्ये आपण एका सब्जेक्टला खूप स्ट्रॉंगली अभ्यास करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क घेण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा. पहिला मुद्दा, ऑप्शनल का निवडावा आणि या ऑप्शनल मध्ये पीएसआर हा ऑप्शनल आपल्याला किती प्रकारे मदत करू शकतो याचा असणारा मुद्दा आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आपल्याला, इथं प्रिलियम क्रॅक केली पाहिजे, मेन्स क्रॅक केली पाहिजे आणि इंटरव्ह्यूला तुम्ही गेलात तर इंटरव्ह्यू आपला 275 मार्काचा इंटरव्ह्यू आहे आणि त्या 275 मार्काच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कोणते मुद्दे जास्त फोकसनी विचारले जातील, जे मुद्दे गाजतायत सध्याला, ज्याच्यामध्ये असणारा गव्हर्नमेंटचा व्ह्यू तुम्हाला विचारला जाईल, या सगळ्या गोष्टींवरती क्वेश्चन्स केले जाणार आहेत इंटरव्ह्यूला. आणि तिथं पण तुमचा हा मुद्दा खूप जास्त महत्वाचा असेल. तिथंही लक्षात घेण्यासाठी आपल्याला जो मॅक्सिमम मार्क येणार आहेत का इंटरव्ह्यूला, तिथं तुम्ही किती अवेअर आहात त्याच्यावरनं तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू किती चांगल्या पद्धतीने गेलेला आहे हे आपण त्याच्यामध्ये कन्फर्म करू शकतो. ओके, मग पहिला मुद्दा, पहिला पार्ट आजच्या असणाऱ्या सेशनचा तो म्हणजेच काय की आपण जर ऑप्शनल सब्जेक्ट ऍज अ पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट पाहिला असेल तर या असणाऱ्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये आपल्याला कशा कशाची तयारी होऊन जाईल. तर आपल्याला प्रिलियम साठी मदत असणार आहे, आपल्याला मेन्स साठी मदत असणार आहे, आपल्याला जीएसच्या पेपर 2 मध्ये मदत मिळणार आहे, ऑप्शनल मध्ये आपल्याला मदत मिळेल आणि सोबतच मेन पार्ट कशामध्ये तर एसए मध्ये सुद्धा आपल्याला याची मदत होणार आहे. असा असणारा सब्जेक्ट आपल्याला मोस्टली या ठिकाणी मदतशीर ठरेल. आणि मोस्टली युपीएससीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला बरेचसे विद्यार्थी हे पीएसआर ऑप्शनल घेऊनच क्वालिफाय होताना दिसतात. एक्झाम्पल दाखल आपले असणारे रामेश्वर सर यांचा उल्लेख केला तर ऑल इंडिया रँक नंबर 202 आहे. त्यांचाही ऑप्शनल कोणता होता, पीएसआर होता. आणि त्यांनी बऱ्याच वेळा वारंवार सांगितलेलं आहे की पीएसआर ऑप्शनल निवडण्याच्या पाठीमागं इतर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत का त्यांना सुद्धा डील करताना योग्य पद्धतीचा असणारा आढावा मिळतो, याचा बॅकअप मिळतो. म्हणून आपला ऑप्शनल हा असू सुद्धा शकतो. याच्यामध्ये तुम्हाला या असणाऱ्या ऑप्शनलच्या बेनिफिटचा पार्ट आपण याच्यामध्ये डिस्कस केला की कशा पद्धतीनं तो प्री पासून इंटरव्ह्यू पर्यंत आपल्याला बेनिफिशियल ठरू शकतो. आणि आपण मिनिमम पाहिलं तर किती आपल्याला तर 750 मार्कांचा असणारा बेनिफिट याच्यामध्ये मिळणार आहे. आता पुढे जाऊया आपण. या असणाऱ्या ऑप्शनलचा आपल्याला एकदा आपण ऑप्शनल चूज केल्यानंतर म्हणजे पहिले असणारे जे आता मी 15-20 मिनिटं डिस्कस केलं त्याच्या पुढे तुम्ही चाललात तर त्या असणाऱ्या मेन पार्टला डील करत असताना आपल्या लक्षात काय घ्यायचं की आपल्याला आपण जो ऑप्शनल चूज केलाय का त्या ऑप्शनलचा असणारा सिलेबस जो आहे का तो सिलेबस आपला एकदम परफेक्टली आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे सिलेबस मस्ट बी अवर बेस्ट फ्रेंड. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सिलेबस वरती फोकस करणार नाही आणि आपला असणारा जो सिलेबस आहे का तो आपल्याला माहिती असणार नाही तोपर्यंत तुम्ही जेवढे काही न्यूज पेपर त्याच्यामध्ये रीड कराल त्या न्यूज पेपर मधला असणारा एखादा एडिटोरियल असेल किंवा एखादा स्पेसिफिक न्यूज असेल त्या असणाऱ्या न्यूजला पिक करायचं की नाही हा प्रश्न आपल्या समोर कायम राहील. त्याच्यामुळं सिलेबस आपला इतका जवळचा असला पाहिजे की या सिलेबसचा प्रत्येक पॉइंट आपण त्याच्यामध्ये डिस्कस केला पाहिजे. एक्झाम्पल दाखल आता सध्याला आपण बघतो की 15 ऑगस्टच्या निमित्तानं बरेचसे असणारे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. बरं, हा मुद्दा घेतला तर या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याचा पार्ट असेल तर डायरेक्टली आपल्याला सांगता आलं पाहिजे की बाबा हा कसा आहे, हा डायनॅमिक पार्ट आहे, हा पीएसआयच्या असणाऱ्या पेपर क्रमांक 2 मधला सेक्शन बी मधला पार्ट आहे आणि त्या सेक्शन बी मध्ये मी या सेक्शनच्या अंतर्गत असा मुद्दा याला कनेक्ट करून लिहू शकते. असे मुद्दे जर आपल्याला आता समजायला लागले की आपल्याला या असणाऱ्या सिलेबसला योग्य पद्धतीनं डील करता आलं असं आपण समजू शकतो. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला तुमचा सिलेबस एकदम परफेक्टली माहिती असलं पाहिजे. याच्यामध्ये काय करायचं, तुमचा असणारा जो जीएसचा पेपर आहे यासोबत जर पाहिलं तुमचा असणारा जो एसएचा पेपर आहे या असणाऱ्या पेपरमध्ये एसएच्या बाबतीमध्ये मोस्टली बघितलं तर इथं तुम्हाला एकतर करंट बेस्ड क्वेश्चन्स एसए त्याच्यामध्ये येतील किंवा तुम्हाला फिलॉसॉफिकल बेस्ड एसए त्याच्यामध्ये येतील. याचा सिलेबस आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, बरोबर आहे. मात्र आपण आपल्याला सिलेबस दिलेला क्लिअरली जीएसचा तो सिलेबस व्यवस्थितरित्या वाचू शकतो. आणि त्यासोबत आपण काय वाचू शकतो व्यवस्थितरित्या तर आपला असणारा ऑप्शनलचा सब्जेक्ट याच्यामध्ये आपण क्लिअरली त्याचा सिलेबस आपल्याला क्लिअर बघण्याचा प्रयत्न करायचा आहे मोस्टली. मग काय करायचं लक्षात घ्या, असेच विद्यार्थी क्वालिफाय होतात किंवा अशाच विद्यार्थ्यांचं फायनल लिस्ट मध्ये आपल्याला नाव दिसतं ज्या विद्यार्थ्यांचे पेपर्स सेक्शन जे आहेत का ते सेक्शन सिलेबस वाईज कंप्लीट झाले आहेत तरच त्या विद्यार्थ्यांचं असणारा प्रॉपर सिलेक्शन लिस्ट मध्ये आपल्याला नाव दिसतं. म्हणजे काय, आपला किमान पहिली स्टेज अशी आहे की तो सिलेबस
तो प्रॉपर सेक्शन, तो प्रॉपर असणारा पेपर आपला कव्हर होणं खूप गरजेचं आहे. कारण एमपीएससी आणि युपीएससीच्या एक्झाम मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स आन्सर्स लिहून होत नाहीत का, तो विद्यार्थी पहिल्यांदा स्पर्धेमधनं बाद होतो. त्याच्यामुळे मेन पार्ट काय की अभ्यास करत असताना आपल्याला सिलेबस एक्झॅक्टली माहिती असणं गरजेचं आहे. वारंवार त्याला रीड करायचं, जेव्हा जेव्हा जमेल त्या वेळेस सिलेबसची कॉपी आपल्याकडे ठेवायची आणि ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. आता मेन मुद्दा, सिलेबस बघितला, सेक्शन वाईज मुद्दे बघितले, कम्प्लिशन होण्यावरती आपण भर देणार आहोत. म्हणून तर आपल्या बॅच मध्ये आपण जवळपास काय करणार आहोत, तर 5 महिन्यांचा जो कालावधी आहे का, तो 5 महिन्यांचा कालावधी आपल्या टीचिंग साठी असणार आहे. म्हणजे तुमच्या ऑप्शनलची तयारी हे किती महिन्यांमध्ये करणार आहोत आपण, तर 5 महिने आपल्याला लागणार आहेत ऑप्शनलची तयारी करत असताना. फक्त ऑप्शनलच नाही तर याच्यामध्ये जीएसचा असणारा पेपर क्रमांक सेकंड सुद्धा आपला इथं कव्हर होणार आहे. ओके, बरं, आता हा झाला सिलेबसचा पार्ट. सेक्शन वाईज सगळे मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत. मात्र एक मेन डिफरन्स खूप महत्वाचा आहे, तो म्हणजेच काय, आपल्याला कशाची गरज आहे, रिक्वायर्ड नॉलेज काय असलं पाहिजे आपल्याला. कारण आता मी असं म्हणतोय की ऑप्शनल आणि जीएसचा पेपर क्रमांक 2 या दोघांना आपण त्या ठिकाणी टॅकल करून 750 मार्कांची तयारी आपण करू शकतो. मात्र आपल्याला समजणं गरजेचं आहे की जीएसचा असणारा जो पेपर आहे का, हा पेपर आहे जनरल पेपर आणि ऑप्शनलचा पेपर आहे का, तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी काय म्हणतायत, जीएसचे पेपर तुम्हाला कंपल्सरी आहेत, तुम्हाला सोडवायचेच आहेत. आपल्याला ते जनरलाइज क्वेश्चन्स त्याच्यामध्ये दिले जातील, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे. मात्र ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक आहे ना, तुम्हाला निवडण्याची मुभा दिलेली आहे. मग तुम्ही अमुक समथिंग एखादा सब्जेक्ट निवडलाय, तर तो सब्जेक्ट तुम्ही निवडल्यामुळं त्या सब्जेक्ट मधला डेप्थ, त्या सब्जेक्ट मध्ये आवश्यक असणारे सगळे मुद्दे हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणून पेपर क्रमांक जीएसचा आपला पॉलिटीचा पेपर क्रमांक 2 आणि ऑप्शनलचा असणारा जो पेपर आहे का पीएसआयआर, हे दोन्ही पेपर प्रॉपर वेगळे आहेत. लक्षात घ्यायचं, हिथं जो पॉलिटी असणार आहे का आणि हिथला पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत का, हे दोन्ही वेगळे आहेत. म्हणजे जे लिखाण आपण जीएसच्या पेपर क्रमांक 2 मध्ये करणार आहोत तसंच रायटिंग आपल्या ऑप्शनल मध्ये असता कामा नये. एक सिंपल एक्झाम्पल दाखल घेतलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अख्खा भारत पॉलिटीचा मुद्दा म्हटलं की एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक रीड करतो. मग लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक ऍज अ बायबल म्हणून, ऍज अ कुराण म्हणून, ऍज अ गीता म्हणून आपण वाचतो ना. बरं, ते कोणासाठी तसं असेल, तर ते असेल फक्त कोणासाठी, जीएसच्या पेपर क्रमांक 2 साठी. तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे प्रॉपरली बायबल ठरणार नाही ऑप्शनलचा पेपर अभ्यास करत असताना. का, जर तुम्हाला प्रॉपरली प्रश्न असा विचारला स्वातंत्र्यावरती किंवा भारतात दिले जाणारे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावरती तुम्हाला टिप्पणी करायला सांगितली, तुम्हाला त्याला क्रिटिकली अनालाइज करायला सांगितलं किंवा क्रिटिकली एक्झामाइन करायला सांगितलं, म्हणजे तुम्हाला ते स्पष्ट करायचंय त्याच्यावरती असणारे जे पॉझिटिव्ह मुद्दे असतील, त्याचा असणारा इम्पॅक्ट आजच्या घडामोडीवर कसा आहे, हे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कुठं, तर तुम्हाला जीएसच्या पेपर क्रमांक 2 मध्ये. तर तुम्हाला एक्झॅक्टली फंडामेंटल राईट्स काय आहेत, त्या फंडामेंटल राईट्स मधलं असणारे जे आपण त्या ठिकाणी फ्रीडम्स दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्या स्वातंत्र्याचा फेज कसा आहे, त्याच्याशी रिलेटेड असणारे केस कशा आहेत, त्याच्याशी संबंधित सुप्रीम कोर्टाचा व्ह्यू कसा आहे, त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो, हे उत्तर लिहायचंच आहे. मात्र जेव्हा तोच प्रश्न आपल्याला ऑप्शनल मध्ये विचारला जाईल का, तेव्हा तुम्हाला काय करायचंय, तेव्हा तुम्हाला जगातले असणारे वेगवेगळे स्कॉलर्स असतील, वेगवेगळे थिंकर्स असतील, त्यांचे असणारे व्ह्यू तुम्हाला तिथं मांडायचे आणि ते व्ह्यू आता कशा पद्धतीने लागू होतात आणि ते भारतामध्ये लागू होतात का, भारतामध्ये लागू होणारे इंडियन थिंकर्सचे व्ह्यू आपल्याला त्याच्यामध्ये मांडायचे, वेस्टर्न थिंकर असतील तर त्यांचे व्ह्यू मांडण्याचा प्रयत्न करायचे आणि मग त्या असणाऱ्या फ्रीडम किंवा स्वातंत्र्याचा असणारा मुद्दा इथं आपण योग्य पद्धतीने लिहिणार आहोत. म्हणजे अभ्यास आपल्याला डिफरन्शिएट करता आला पाहिजे की मी जीएसच्या पेपर क्रमांक 2 मध्ये सगळेच विद्यार्थी लिहिणार आहेत पेपर क्रमांक 2. मी जेव्हा ऑप्शनल चूज केलाय पीएसआयआरचा, मला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं रिप्रेझेंट करावं लागेल. जर मी जनरलच लिहिलं इतरांसारखं तर मला मार्क मिळतील, मात्र ते मार्क माझ्या सिलेक्शन पर्यंत नेणार नाहीत. म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला काय की आपल्याला रिक्वायर्ड नॉलेज काय आहे का याची समज झाली पाहिजे आणि हेच आपण आपल्या बॅच मध्ये करणार आहोत. मग आपल्या असणाऱ्या 5 महिन्याच्या बॅच मध्ये आपण प्रॉपरली हे प्रिपरेशन कसं करणार आहोत की तुम्हाला काय महत्वाचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने डील करू शकता. जीएसचे पेपर लिहित असताना, एसए लिहित असताना, ऑप्शनलचा पेपर लिहित असताना आपल्याला कशा कोणकोणत्या मुद्द्यावरती फोकस करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या असणाऱ्या लेक्चरमध्ये कव्हर होणार आहेत आणि त्याचा असणारा सराव
तुमच्याकडे वारंवार करून घेतला जाणार आहे, त्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे, तर त्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे प्रिव्हियस इयरचे असणारे क्वेश्चन्स. म्हणजे जीएसचा पेपर मधला 2 मधला पेपर क्वेश्चन कसा लिहायचा, ऑप्शनलचा असणारा पेपर कसा लिहायचा, हे जर आयोगाचे क्वेश्चन्स आपल्याला माहिती असेल तर आपण आत्ताच काय करू शकतो, त्याचं प्रेडिक्शन करू शकतो की असा एखादा क्वेश्चन आला तर त्याला कशा पद्धतीने आपण डील करू शकतो, त्याला कशा पद्धतीने आन्सर पुट करणं गरजेचं असेल. त्यामुळं आपल्याला सगळ्यात स्ट्रॉंग जर आपला कोणता गायडन्स असेल, कोणता मार्गदर्शक असेल, कोणता शिक्षक असेल, तर तो असेल प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर. मी या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्याच माध्यमातून आपल्या असणाऱ्या क्लासची सुरुवात सुद्धा होणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आता त्यानंतर पॅटर्न चेंज झालाय, आयोगाचा असणारा पूर्ण मूड जर युपीएससी पर्यंत गेला असेल तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात जास्त भर द्यायचा तो कशावरती, आन्सर रायटिंग वरती. म्हणजे आपल्या लेक्चर्स मध्ये प्रत्येक दिवसाचं जे लेक्चर आहे का ते 2 ते 2.5 तासांचं असेल. या 2 ते 2.5 तासांच्या लेक्चर नंतर रोजच्या रोज जो टॉपिक शिकवला गेलेला आहे का त्याच्यावरती तुमचं आन्सर रायटिंग घेतलं जाणार आहे. मग एक ऑथेंटिकेट आन्सर काय असलं पाहिजे, डेमो आन्सर कसा असलं पाहिजे, त्यातले कोणते पॉइंट्स पुट करणं गरजेचं आहे, कोणते पॉइंट हे इरिलेव्हंट असतील, या सगळ्या गोष्टींचा आढावा त्याच्यामध्ये घेतला जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण आन्सर चेक करून त्याला योग्य पद्धतीनं गाईडलाईन देणार आहोत. म्हणून आपण जो असणारा ठेवलेला जो कोरम आहे का, विद्यार्थ्यांची संख्या जी आहे का या बॅचेससाठी खूप लिमिटेड ठेवतो आपण. याच्यामध्ये खूप जास्त विद्यार्थ्यांना एनरोल करून देत नाही, कारण प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपल्याला इंडिव्हिज्युअली लक्ष देता आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही कोरम फिक्स करतोय. म्हणून मेन क्रायटेरिया कोणता असेल तर आन्सर रायटिंगचा असेल. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजेच काय, प्रत्येक विद्यार्थ्याची मागणी हीच असते की बुक लिस्ट कोणती असावी. PSIR निवडते तर बुक लिस्ट कोणती, तर नीट आहे का, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीमध्ये ज्या असणाऱ्या बॅचला तुम्ही एनरोल करणार आहात आता, त्या बॅच मध्ये तुम्हाला मराठीतून सगळ्या नोट्स मिळणार आहेत, लक्षात घ्या. ओके, मग ज्या ऑथेंटिकेट ज्या नोट्सची गरज आहे, प्रत्येक पेपर वाईज, प्रत्येक सेक्शन वाईज, प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स मराठीतून दिले जातील. आणि त्या असणाऱ्या नोट्सचा जो एक पूर्ण कल आहे का, तो एकतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट बघितला तर आपल्याला आपल्या भारतामध्ये एक रोल मॉडेल व्यक्ती भेटतात, त्या म्हणजेच कोण, इथं सुब्रा रंजन मॅडम. मग सुब्रा रंजन मॅडमच्याच असणाऱ्या नोट्सला, त्यांच्याच असणाऱ्या असं म्हणूया आपण त्यांच्या थिंकिंग व्यवस्थेला एक थोडंसं आपण मॉडिफाय करतोय. आत्ताच्या रिक्वायरमेंट नुसार आपण याच्यामध्ये मराठीतून नोट्स तयार करतोय आणि या नोट्स तुम्हाला याच असणाऱ्या फी मध्ये याच बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा एनरोल करणार, बॅच आपली 1 सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे, त्याच असणाऱ्या दिवशी तुम्हाला काय केलं जाणार आहे, नोट्सचा असणारा जो प्रायमरी स्टेजचा असणारा पार्ट असेल का तो तुम्हाला दिला जाईल. म्हणजे नोट्स तुम्हाला हे मराठीतून अवेलेबल होतील. मात्र एक्झॅक्टली बुक लिस्ट काय असली पाहिजे, मी या बुक लिस्टचा संदर्भ घेत असताना सगळ्यात बेसिक लेवलला, सगळ्यात प्रायमरी स्टेजला आपल्याला काय बघणं गरजेचं आहे, तर आपल्याला एनसीईआरटीचे बुक्स रीड करणं गरजेचं आहे. मग कोणते एनसीईआरटीचे वाचायचे, सगळेच वाचत बसायचे का, तर नाही. स्पेसिफिक काही बुक्स आहेत जे आपल्या सिलेबस नुसार आपल्याला ते मांडले गेलेले आहेत, तेच बुक्स आपल्याला इथं घ्यायचे. मग त्या बाबतीमध्ये उल्लेख केला तर काय दिसतो आपल्याला इथं या ठिकाणी, तर पॉलिटिकल थेअरीचं असणार बुक याच्यामध्ये आहे 11वीचं, एनसीईआरटीचं असणार आपल्याला 11वीचं बुक इथं घ्यायचं. सोबतच पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर क्लास 12चं असणार बुक याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला. एकदम एनसीईआरटीचे असणारे बेसिक पुस्तकापासून जायचंय. नंतर याच एनसीईआरटीचं असणार जर पाहिलं आपण तर या ठिकाणी क्लास 10चं इयत्ता 10वीचं असणारं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍट वर्क हे पुस्तक आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा. एकदम बेसिक पासून या असणाऱ्या पुस्तकांना वाचण्याचा प्रयत्न करायचा. मग आपल्याला कन्फर्म करायचंय हा ऑप्शनल आपला असू शकतो का, हा एक मेन मुद्दा असेल. हे सगळी तयारी जीएसच्या पेपर क्रमांक 2 साठी पण असेल. मग नंतर रेफरन्सेस लागतात. मग पेपर 1 नुसार रेफरन्सेस वेगळे, पेपर 2 साठी रेफरन्सेस वेगळे. मग त्याच्या अंतर्गत पाहिलं तर पेपर 1चा रेफरन्स आपण याच्यामध्ये बघतो. मग याच्यामध्ये पॉलिटिकल थेअरीज आहेत पहा, या पॉलिटिकल थेअरीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी अँड्र्यू हेवूड यांचं असणार बुक्स त्या ठिकाणी ऑथेंटिकेट जो पूर्ण भारत त्याच्यामध्ये वाचतो ते बघू शकता, किंवा ओपी गाभांचं पुस्तक आहे ते रीड करू शकता. पॉलिटिकल ऍडॉलॉजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात, अँड्र्यू हेवूडचे असणार बुक्स याच्यामध्ये दिसतात. सोबत आपण इंडियन पॉलिटिकल थॉट्सच्या बाबतीमध्ये पाहिलं या ठिकाणी आपल्याला हिमांशू रॉय यांचं असणार बुक इथं दिसतं. या असणाऱ्या सोबत जर पाहिलं, हे सगळे पेपर 1 साठी आहेत. याच्यासोबत जर पाहिलं तर ओपी गाभांची पुस्तक आपल्याला दिसतात. इंडियन पॉलिटिकल थॉट्स असतील किंवा थेरोटिकल असणारं पार्ट त्याच्यामध्ये येतं, थेरम्स येतात, थेरीज साठी असणारं ओपी गाभा यांचं पुस्तक असेल. सोबत जर पाहिलं या ठिकाणी हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल थॉट्स
यांच्या बाबतीमध्ये पाहिलं या ठिकाणी तर कोणाचा उल्लेख इथं करतो आपण इथं, तर इथं आपण उल्लेख करतो शुभ्रता मुखर्जी यांचं असणारं पुस्तक या ठिकाणी हायलाइट होतं. हे पुस्तक आपण बघू शकतो. हा जो पार्ट आहे का, हा झाला कशासाठी, पेपर 1 साठी. पेपर 2 साठी ऑप्शनल मधल्या कोणते बुक्स लागतील आपल्याला रेफरन्सेस साठी, तर ते लागतील कोणता, तर याच्यामध्ये बिपिन चंद्र असणार यांचं असणार पुस्तक इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, हा असणार बुक आपल्याला रेफर करायचं. सुभाष कश्यप सरांचं असणार पुस्तक आवर कॉन्स्टिट्यूशन, हे बुक आपल्याला रेफर करायचे. एम लक्ष्मीकांत सरांचं असणार, ज्याला आपण ऑलमोस्ट प्रत्येक विद्यार्थी युज करतो, आता आपल्या एमपीएससी मध्ये पण युज करतो प्रत्येक विद्यार्थी. मग त्याला बघितलं तर इंडियन पॉलिटिक्सचा असणारा संदर्भ आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे. बुक्स रेफर करत असताना हा पार्ट असेल. यासोबत जर पाहिलं आपल्याला तर याच असणाऱ्या पेपर क्रमांक 2 मध्ये आयआरचाही पार्ट खूप जास्त आहे आणि त्यासोबतच येतो तो म्हणजेच कुठला तर गव्हर्नमेंटचा आणि पॉलिटिक्सचा. मग इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्सचा मुद्दा बघितला या ठिकाणी तर फादिया, डॉक्टर फादिया आणि डॉक्टर कुलदीप फादिया यांचं असतं बुक आपण घेऊ शकतो इंग्लिश असणाऱ्या रेफरन्सेस साठी. आणि सोबतच आयआर साठी, इंटरनॅशनल रिलेशन साठी अंडरस्टँडिंग इंटरनॅशनल रिलेशन्स हे बुक आपण घेऊ शकतो. कोणाचं, क्रिस ब्राऊन यांचं असणार पुस्तक याच्यामध्ये घेऊ शकतो आपण. आता हे झाले सगळे कसे तर इंग्लिश मिडियमचे असणारे बुक्स रेफरन्ससाठी. याच्यामध्ये अजून घेऊ शकतो ऑक्सफोर्ड हँडबुकचं असणारं इंडियन फॉरेन पॉलिसीचं बुक सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. आता याला टॅकल करण्यासाठी मराठीमध्ये कोणते बुक्स अवेलेबल आहेत का, तर आहेत बऱ्यापैकी बुक्स त्याच्यामध्ये आहेत. मग याच्यामध्ये ओपी गाभांचं बुक तर ऑलरेडी मराठीमध्ये आहे, के सागरने हे पब्लिश केलेलं पुस्तक आहे. यासोबतच तुम्ही काय करू शकता तर डॉक्टर भास्कर लक्ष्मण गोळे या सरांचे असणारी पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत मराठीमध्ये. मग त्यातलं पाश्चिमात्य राजकीय विचारवंत असतील, भारतीय राजकीय विचार असतील, सोबतच भारताचे शासन आणि राजकारण असेल, हे पुस्तक आपण ऍज अ रेफरन्स मराठीसाठी घेऊ शकतो. यासोबत जर पाहिलं तर राजकीय सिद्धांतांचं पुस्तक आहे भोळे सरांचंच. यासोबत जर पाहिलं आपण तर शासन आणि राजकारण या असणाऱ्या यंत्रणेच्या पुस्तकाचा अभ्यास करू शकतो भोळे सरांचेच असणाऱ्या. सोबतच भारताचे परराष्ट्र धोरण हा असणारा पुस्तक आपण आयआर साठी फोकसली देऊ शकतो. शैलेंद्र देवळांकर यांचं असणारं पुस्तक आपण याच्यामध्ये बघू शकतो. हे असणारे रेफरन्सेस बुक आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय. ओके, या असणाऱ्या सगळ्या रेफरन्सेस बुकांचाच एक सार तयार केलेला आहे आणि तो सार तुम्हाला मराठीमध्ये जे नोट्स मी तयार करतोय, जे तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत, त्या सगळ्या नोट्स इथं तुम्हाला दिल्या जाणार आहेत. म्हणजे जर की फॅक्टर आपल्या बॅचचे सांगायचे झाले तर काय असेल तर नोट्स तुम्हाला मराठीमध्ये मिळतील. प्लस आपली जी बॅच आहे का ती 300 आवर प्लस आपलं टीचिंग याच्यामध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण इथं तर आपली असणाऱ्या बॅचचा टेन्यूर हा 5 महिन्यांचा याच्यामध्ये असेल. तुम्हाला याच्यामध्ये ऑप्शनल प्लस जीएसचा असणार पार्ट याच्यामध्ये कव्हर करून दिला जाईल. यासोबत जर पाहिलं तर इथं लक्षात काय घ्यायचं आपल्याला, या असणाऱ्या बॅच मध्ये तुम्हाला प्रिलियमचा प्लस मेन्सचा असणारा जो पॉलिटिक्सचा आणि करंटचा फेज आहे का, पार्ट आहे का, तो याच्यामध्ये कव्हर करून दिला जाईल. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय तर तुमचा असणारा जो आन्सर रायटिंग आहे का, तो आन्सर रायटिंग याच्यामध्ये कव्हर करून दिला जाईल. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली मेंटरशिप दिली जाईल. ओके, कारण तो काय एक्झॅक्टली करतोय, त्याचा असणार अभ्यास कुठपर्यंत झालाय याच्यावरती फोकस आपला असणार आहे. आणि यासाठी आपली बॅच स्टार्ट करतोय आपण कधीपासून तर 1 सप्टेंबर पासून स्टार्ट करतोय. याची नॉमिनल फी आहे. या असणाऱ्या नॉमिनल फी मध्ये तुम्हाला या सगळ्या असणाऱ्या गोष्टींचा बेनिफिट मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जो नंबर आहे, तुम्हाला कोणत्याही क्वेरीज असतील तर या असणाऱ्या क्वेरीज तुम्ही या ठिकाणी विचारू शकता या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून. ओके, नंबर लिहितो मी फक्त या ठिकाणी 9370423472. ओके, किंवा हा एक नंबर आहे 9860860342. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या असणारे कोणतेही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, तुम्ही ते असणारे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारू शकता. ठीक आहे, मग आज आपण काय डिस्कस केलं, आज आपण फक्त प्रायमरी लेवलला डिस्कस केलं की ऑप्शनल कोणता असावा, याच्यामध्ये पीएसआयआरचा रोल काय आहे, तो प्रीला मेन्सला कशा पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये आपण येऊ शकतो, त्याचा असणारा मुद्दा डिस्कस केलाय आजचा. नंतर आपण सोमवारी भेटूया परत. आणि या सोमवारी आपण काय करणार आहोत की आपल्याला पीएसआयआर मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. यानंतर आपण मंगळवारी या 4 वाजताच याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास कसा करायचा, तो किती महत्वाचा आहे आपल्याला असणाऱ्या या ऑप्शनल मध्ये, याच्यावरती फोकस करूया आपण. त्यानंतर बुधवारी 17 ऑगस्टला काय करूया आपण, पीएसआर मधला असणारा स्टॅटिक्सचा पार्ट आणि डायनॅमिक पार्ट याला कशा पद्धतीने टॅकल करायचंय, पेपर 1 आणि पेपर 2 याला कशा पद्धतीने अभ्यासायचंय आणि ते अभ्यासत असताना कोणत्या रेफरन्सचा आपल्याला जास्तीत जास्त विचार करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण याच्या असणाऱ्या डिस्कशन मध्ये करणार आहोत, आपल्या असणाऱ्या सेशन मध्ये करणार आहोत. ठीक आहे, तर आज एकदम बेसिक लेवलला डिस्कस केलेलं आहे. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पुट करा, त्या असणाऱ्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. ठीक आहे, आय होप
तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत का ऑप्शनलला घेऊन ते कव्हर झाले असतील आजच्या सेशनमध्ये अशा अपेक्षा करतो आणि आजचं असणारं सेशन